तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्जमाफी करावी, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करावी असं म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावरती आहेत, त्यापूर्वी ते जळगाव येथे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांचे जळगाव जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय, याबाबत शेतकऱ्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असून ते एका कार्यक्रमानिमित्त धुळे येथे जात आहे। त्यापूर्वी ते जळगावातील विमानतळावर शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे। जळगाव जिल्ह्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी या विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी राजा भेट घेणार असून आमच्यासोबत काही शेतकरी जुळलेले आहे, मी त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगणार, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलात? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्यातली मोठी मदत शेतकरी बळीराजाला द्यावी हीच नम्र विनंती करणार आहोत। लमांजन, कुराडगाव, वाकडी, बोरनार या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिवाळीपूर्वी द्यावा ही शासनास नम्र विनंती करतो। 5-6 शेतकरी आज इथं मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे। आमच्या गावात जवळजवळ कपाशी, मका, सोयाबीन याचे खूप नुकसान झाले आहे। आमच्या तलाठी भाऊसाहेब, सर्कल भाऊसाहेब आणि प्रांत साहेब, तहसीलदार साहेब स्वतः आमच्या गावात हजेरी लावून गेले व त्यांनी ते सर्व नुकसान भरपाई पाहिली। आमचं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याचं नुकसान भरपाई देण्यात यावी आणि विशेष म्हणजे कर्जमाफी दिली तर खूपच चांगलं होईल आणि या शेतकऱ्याला जी मदत देणार आहात तुम्ही ती दिवाळीपूर्वी दिली तर खूपच चांगलं होईल। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।